लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधील पिंपळगाव टोलनाक्यावर गेल्या काही दिवसांपासून फास्टॅग व्यवहारात मोठा गोंधळ सुरू असल्याचं समोर आलंय. वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार फास्टॅगची मुदत संपली असली तरी NHAI किंवा बँकेकडून कोणताही SMS किंवा ॲप नोटिफिकेशन येत नाहीये. त्यामुळे अनेक वाहन चालक टोलनाक्यावर पोहोचेपर्यंत आपल्या खात्यात बॅलन्स आणि वैधता आहे असं समजतात. मात्र टोल पार करताना अचानक त्यांच्या फास्टॅगमधून पैसे कट होत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर जाण्यासाठी 235 रुपये आणि परतीसाठी 115 रुपये असा भूर्दंड बसत असल्याच्या तक्रारी आहेत. या कारभाराचा सर्वाधिक फटका पिंपळगाव परिसरातील स्थानिक वाहनधारकांना बसतोय. रोजच्या ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि शेतकरी वाहनांनाही सवलत असून सिस्टीममध्ये अपडेट नसल्यानं त्यांच्या खात्यातून पैसे कट होत आहेत. या प्रकरणात काही गंभीर मुद्दे समोर आलेत. फास्टॅगची वैधता संपण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना मिळत नाहीये. लोकल पास असूनही सवलत लागू होत नाही आणि पैसे चुकीनं कट झाल्यानंतर रिफंड मिळवण्यासाठी कोणतीही जलद यंत्रणा उपलब्ध नाहीये. या पार्श्वभूमीवर संतप्त वाहनधारकांनी स्थानिक संघटनांनी NHAI आणि टोल प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या. नमस्कार, मी आनंद बाळासाहेब जाधव. गेल्या काही दिवसापूर्वी मी पिंपळगाव टोल प्लाझा येथे मी लोकशाही मार्गाने उपोषण केले होते. निफाड तालुक्यातील जनतेच्या हितासाठी मी काही मागण्यासाठी तिथं उपोषण केले होते. तर मला NHAI वाल्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं होतं की निफाड तालुक्यातील चारचाकी वाहने हे निःशुल्क सोडले जातील. परंतु तसं काही केलं जात नाही. तिथं गेल्यानंतर बरेच नागरिकांचे पैसे कट होता. साधारण 230 ते 235 असे पैसे कट होता. टोल प्रशासनाकडे गेल्यानंतर ते बोलतात तुम्ही NHAI वाल्याकडे जा, तिथं अर्ज करा. आता मला सांगा, 230 रुपयासाठी 300 रुपयाचं गाडी डिझेल टाकून आज एवढं मला वाटतं ते NHAI ऑफिस पाथर्डी फाट्यावर आहे. 300 रुपयाचं डिझेल खर्च करून जाणार आहे का? म्हणजे ही सरळ जनतेची फसवणूक चालू, लूट चालू आहे. याच्यावरती मी मागील पण आवाज उठवला होता. पण मला असा हे व्हायला आला आहे, प्रश्न उद्भवतोय की टोल प्रशासन व NHAI वाले हे मिनी भगत करता का? यांची मिनी भगत आहे का काय? बऱ्याच वेळा त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना व्हिडिओ प्रूफ द्यावा लागतो. सगळ्या गोष्टीचं निवेदनसाठी फोन करावा लागतो. इथं लाईट नाही, व्यवस्था नाही, रस्ता नाही. जे जर टोल घेतात तर सुविधा का देत नाही? आम्हाला दुसरं काही नको आहे. जर त्यांनी रितसर लेखी स्वरूपात दिलेलं आहे की निफाड तालुका पूर्णतः फ्री आहे, तरी हे पैसे का कट करता? यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या जो काही कंत्राटदार आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. फास्टॅगची मुदत संपण्यापूर्वी किमान 3 दिवस आधी SMS आणि ॲप नोटिफिकेशन देणं सक्तीचं करावं. स्थानिक वाहनांचा डेटा तातडीने अपडेट करून सवलत लागू करावी. चुकीनं कट झालेले पैसे 24 तासांच्या आत परत करावेत आणि टोल नाक्यावर तक्रार कक्ष सुरू करावा, अशा मागण्या समोर येऊ लागल्या. माझी गाडी क्रमांक MH15 BN 1789. ही गाडी काल सकाळी पिंपळगाव टोल नाका येथून वडनेर बैरोच्या दिशेने गेली असताना यांनी पिंपळगाव टोल नाक्यावाल्यांनी 235 रुपये कट केले आणि गाडी 12:48 परत ओझरच्या दिशेने टोल नाका पास केला असताना 115 रुपये कट केले. मागच्या म्हणजे 9 जुलै 2026ला मी गाडीचा नवीन फास्टॅग बसवला. त्या फास्टॅगचे जे शासकीय नियमानुसार जे शुल्क असतं 100 रुपये त्यांना आणि 400 रुपये फास्टॅगचे, असे 500 रुपये माझ्या अकाउंटमधून मी फोनपे केले. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही टोल नाका प्रशासनाला तुमच्या गाडीची RC बुक आणि आधार कार्ड हे तुम्ही तिथं द्या. तर ठरल्याप्रमाणे मी आधार कार्ड आणि गाडीचं RC बुक हे दिल्यानंतर त्यांनी मला का तुमच्या गाडीचं लोकल हे झालेलं आहे. काल मी 9 ऑगस्ट रोजी परत गाडी माझी घेऊन गेला असताना या प्रशासनाने मला जाताना 235 येताना 115 अशा पद्धतीने जनतेची हे फसवणूक करीत आहे. आणि मी याची मागणी केली असताना आज सकाळी तर ते मला बोलतात का तुम्ही NHAIला जाऊन त्या ऑफिसला तुम्ही निवेदन द्या आणि तिथून तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला घ्या. आता मला सांगा, 235 आणि 115 350 रुपये ज्या माणसाचे कट झाले. या टोल नाक्याला पिंपळगावला जायला मोटरसायकलवर 100 रुपये खर्च आणि नाशिक NHAI ऑफिसला जायला 300 रुपये खर्च. ज्या माणसाचे 350 रुपये खर्च झाले आणि त्याला जर 400 रुपये म्हणजे 350 रुपये मिळवण्यासाठी जर 400 रुपये खर्च करायला लागत असेल, ही जनतेची
टोल नाका प्रशासन कशा पद्धतीने फसवणूक करीत आहे याची शासनाने दखल घ्यावी बस. मात्र या संपूर्ण प्रकरणावर टोल प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाहीये. दरम्यान वाहनधारकांनी फास्टॅगचा बॅलन्स आणि वैधता वेळोवेळी तपासण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पिंपळगाव टोलनाक्यावरील हा गोंधळ नेमका कधी थांबणार आणि वाहनधारकांना दिलासा कधी मिळणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.